वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय नमः। चेरे चारुतरो प्रशोभितवने मंसातिभारन्वः वाचा शम्बलिशम्बलीति वितरन् पीयूषवर्षं प्रभु निशेषं शमयन्नलर्कनुपतेः स्थापत्रयं लीलया तं दत्तं प्रणमे समस्तविदुषाम् येषां गुणानानिधि। व्रजे प्रसिद्धं नवनीतचोरं गोपाङ्गनानां चतुकोलचोरम् अनेकजन्मार्जितपापचोरं चौराग्रगण्यं कृष्णं नमामि। चौराग्रगण्यं कृष्णं नमामि। गोविन्द गोविन्द हरे मुरारी गोविन्द गोविन्द मुकुन्द गोविन्द गोविन्द रथाङ्गपाणि गोविन्द दामोदर श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव। भजन करा टाळी वाजवा। हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव। जय हो जय हो। वाह ताली ताली ताली। हर हर जय हो। हे नाथ योगेश्वर वासुदेवा हे नाथ योगेश्वर वासुदेवा। हे नाथ योगेश्वर वासुदेवा हे नाथ योगेश्वर वासुदेवा। हे वंश
बंसी वाले हे गिरधारी, हे बंसी वाले हे गिरधारी, हे बंसी वाले हे गिरधारी, हे बंसी वाले हे गिरधारी। श्री कृष्ण गोविंद मुरारी, श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव। जय हो, भजन करा, टाळी वाजवा। जय हो, जय हो। पुढे या मंडळी, मावल्या पुढे या, माग बसायला जागा, तुम्ही पुढे या थोड्या। आजीबाई या पुढे या, पुढे या। माग महिलांना दूरवरती बसावं लागतं, या इथं पुढे जागा आहे। भगवान की जगत गुरु श्री दत्तात्रेय भगवान की सत्य सनातन धर्म की धर्मवीर संभाजी महाराज की चक्रे श्रीमती गोकुले नवनव क्रीडा समाडंबर त्रातु गोकुल आकुलं करतले शैलं विशालं शयनं वारंवार उदार वैरी समरे भारंजहार रक्षते वेदागाद सुवेद बोध फलदं कृष्णं नमामि प्रभु। संसार दंड मार्तंड प्रचंड कर हरी अतुल्य परमानंद अमृत सागर भगवान द्वारकानाथाच्या असीम कृपेने संपन्न होत असणारी ही आपली श्रीमत कृष्ण कथा अखंड नामस्मरण सप्ताह गेल्या 4 दिवसापासून 3 दिवसापासून अतिशय रमणीय आणि आनंदाच्या वातावरणामध्ये उत्तर अवस्थेकडे जात असणारी ही आपली कृष्ण कथा। काल आपण त्या जगाच्या मालकाचा त्या भगवंताचा अवतार या ठिकाणी झाला, संपन्न केला, उत्सव आनंद आपण या ठिकाणी आपल्या गावामध्ये साजरा केला। आणि आता हा जगाचा मालक हा काना गोकुळामध्ये वसुदेवानी नेऊन ठेवलेला आहे मथुरेमधून। संतांचे जर प्रमाण पाहिलं तर संत सांगतात की गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा। तिथं अंत नाही, लक्षात घ्या, बरोबर आहे का नाही? इतका आनंद आहे
पण मी असं म्हणेल की जेव्हापासून हा लाला हा कान्हा गोकुळामध्ये नेऊन ठेवला ना, तेव्हापासून तिथं संकट यायला सुरुवात झालीत. बघा ना, चिंतन करून झाले का नाही? ज्या दिवसापासून ठेवला तेव्हापासून तिथं विघ्न यायला सुरुवात झालीत गोकुळामध्ये. मग आनंद कसा आहे कधी विचारून पहा ना, कसा आनंद असेल बरं. एक एक आसूर त्या ठिकाणी गोकुळामध्ये जातोय त्या लालाला मारण्यासाठी, तरी आनंद आहे. म्हणून भागवत सांगते का आनंद आहे? कारण केवढंही संकट गोकुळावरती आल्यानंतर तो लाला ते संकट निवारण्यासाठी समर्थ आहे, लक्षात घ्या. कारण त्या गावाचा नेता पुढारी असा आहे, तो घाबरू नका म्हणतो, मी आहे ना, केवढंही संकट येऊ द्या. म्हणून गावामध्ये असा नेता पाहिजे की गावावर केवढं संकट येऊ द्या ते निवारण्याची त्याच्यात ताकद पाहिजे. कसा नेता पाहिजे? संकट प्रत्येकाच्या जीवनात येत असतात, गावावरती संकट येत असतं, पण ते निवारण्याची ताकद, तो निवारणारा खंबीर उभा राहणारा नेता पाहिजे. तो लाला तो गोकुळचा नेता होता. केवढं संकट येऊ द्या तुम्ही घाबरू नका, मी आहे ना. कोस द्वादश अग्नी गिळीला, 12 कोसापर्यंत अग्नी लागलेला गिळून टाकला माझ्या कानाने. टाकला का नाही? देव मागे पुढे, देव मागे पुढे, देव मागे पुढे, देव मागे पुढे, हा देव मागे पुढे, देव मागे पुढे, देव मागे पुढे, देव मागे पुढे. देव उभा मागे आणि पुढे. निवारी तो कोड असं म्हटलेलं आहे. तो कोड निवारणारा तो देव आहे. केवढंही संकट येऊ द्या. बघा, ज्याच्या मागे देव उभा होता ना, ज्या पांडवांच्या पाठीमागे महाभारत ज्यावेळेस घडलं, धर्मभूमी कुरुक्षेत्रावरती, ज्याच्या मागे देव होता त्या 5 एकही गेला नाही पांडवातला, आणि 100 एकही जिवंत ठेवला नाही. लक्षात घ्या, त्याला देव म्हणते कोड निवारणार. तुमच्या जर पाठीमागे जर देव असेल ना, गावातल्या लोकांनी तुमचा किती विरोध करू द्या, तुमच्या भावकीने तुमचा किती विरोध करू द्या, तुमचं कोणीच काही वाकडं करू शकत नाही. देव मागं उभा पाहिजे फक्त. लक्षात घ्या, पांडवाच्या मागे देव होता. 5 एकही गेला नाही आणि 100 एकही ठेवला नाही. लक्षात घ्या. म्हणून नेता गावातला असा पाहिजे. कसा? देवासारखा. केवढे संकट येऊ द्या गावावरती, पण आजकाल फार अवघड आहे. बघा, तुमच्यात जर एखादं संकट आलं की तिकडं पोलिसाला जाऊन सांगताय गावातलं, भरपूर पैसा घ्या, तुम्हाला काय करायचंय, आणि इकडं गावातल्याला सांगते मी पोलीस स्टेशनला येतो तुमच्या सोबत. असं हाणावं वाटानेच नदी जवळ आहे की नाही. नेता कसा पाहिजे? 1 रुपया लागू देणार नाही. तिकडं पोलिसांना सांगणार, अरे खरंय रे. संकट आल्याला निवारणारा पाहिजे, आत जेलमध्ये घालणारा नेता नाही पाहिजे. म्हणून आपल्यात दुःख आहे आणि गोकुळामध्ये संकट येऊन सुद्धा सुख आहे. लक्षात घ्या. म्हणून लालाला तिथं ठेवलं ना, एक संकट सुरू झाले. 3 दिवस झाले लाला आता गोकुळामध्ये, आणि इकडे कंस मामा चिंतेमध्ये. काल आपण पाहिलं काय सांगितलं होतं, देवकीचा
8वा पुत्र कंसासी मारून अवघे राज्य घेईल. इकडे कंसाला चिंता आहे आणि आता 8वा तिथे गोकुळामध्ये 3 दिवस निघून गेले. या कंसाचा पुरोहित असणारा माबळ भट्ट नाव त्याच, या माबळाला बोलवलं. माबळा, माझा वैरी गोकुळामध्ये जन्मलेला आहे रे. माबळाने सांगितलं, महाराज तो कधी जन्मला? अष्टमीच्या दिवशी. अष्टमीच्या दिवशी तर अनेक मुलांचा जन्म झाला. तुझा वैरी कोण असेल मला माहीत नाही माबळा. कशाही प्रकारे त्याला संपवू, त्याला सापडून मला काही सांगू नको. माबळाने सांगितलं, राजा कंसा चिंता करू नको, मी बरोबर त्याला शोधतो आणि संपवतो. माबळाने आपली धोपटी खांद्यामध्ये अडकवली, ते बाळ घेतलं आणि गोकुळाच्या दिशेने गेला. गोकुळामध्ये पोहोचला, मनामध्ये विचार केला की कोणाचं भविष्य अगोदर पाहावं. पुन्हा मनामध्ये विचार केला की गावाचा मुख्य पाटील नंदबाबा आहेत, नंदबाबाच्या बाळाचं लालाचं भविष्य पाहू. मैया यशोदेच्या महलामध्ये हा मावळ भट्ट गेला. तिला आनंद वाटला. मावळ या या बसा. बसण्यासाठी आसन दिलं. तिला माहिती होतं की मावळ भविष्य पाहत. बसायला दिल्यानंतर म्हणते, देवप्पा माझ्या लालाचं भविष्य पाहताल का? ह्यालाही तेवढंच पाहिजे होतं पाहण्यास. ते म्हणला, हो पाहतो. आम्हाला खूप सवय असते भविष्य पाहण्याची. लक्षात असते का नसते? असते का नाही? मावल्यांना बोला ना, कुणी बाबाले पाहणं आमचं भविष्य. कशाला पाहती बाई? त्याच्यावर विश्वास ठेव ना. ज्याने जगाचं भविष्य निर्माण केलंय ना, सगळं भविष्य तयार करणारा तोय. पहा तोय. कुणाला भविष्य पाहू नका. आमच्यासारखे बाबा येतील, 2-3 पानं खालीवरती करतील, 10,000 तुमच्याकडून काढतील. हे पैसे कमवण्याचं साधन आहे. काही पाहू नका भविष्य. त्या देवाच्या नजरेत जर असेल ना, तुमचं भविष्य बदलण्याची ताकद. एक दृष्टांत मी महाभारतातला प्रसंग सांगतो, भविष्याचा विषय निघाला म्हणून. ज्यावेळेस धर्मभूमी कुरुक्षेत्रावरती युद्ध होणार होतं, जगातले विद्वान पंडित भविष्य पाहणारे धृतराष्ट्राने बोलवल्याने सांगितलं, माझ्या या आपल्या दुर्योधनाचं भविष्य कुंडली पहा, पत्रिका पहा. समोर असे संपूर्ण विद्वान ज्योतिषाचार्य बसलेले होते. ती पोथी काढली आणि त्याच्या कुंडलीमध्ये राजयोग होता. कुणाच्या? दुर्योधनाच्या. आणि हे वास्तव आहे. दुर्योधन हस्तिनापूरचा राजा होणार होता असा त्याच्या कुंडलीमध्ये भविष्य होतं, पत्रिका होती. पण भविष्यकाराने सांगितलेला युद्ध करावं लागेल. युद्धामध्येही दुर्योधन जिंकेल आणि राजा बनेल हस्तिनापूरचं. हे भविष्य होतं दुर्योधनाचं. ठरल्याप्रमाणे भविष्यकार निघून जातात. युद्धाला सुरुवात होती धर्मभूमी कुरुक्षेत्रावरती. 1-2 दिवस 6 दिवस झालेत. प्रचंड सैन्य मारल्या गेलं. जे भविष्य सांगितलं होतं ना, त्या भविष्याच्या विरोधात घडलं. राग आला. कोणाला? या धृतराष्ट्राला. आणि राग आल्यानंतर पुन्हा जे भविष्यकार होते, पुन्हा सभा बोलवली आणि सांगितलं, पंडितांनो, आपण तर सांगितलं माझा राजा युद्ध जिंकणारे माझा दुर्योधन आणि राजा बनणार. हे तर विपरीत घडतं. ह्याचं कारण काय? पुन्हा भविष्य पहा. राजाचा धाक होता धृतराष्ट्राचा. पुन्हा भविष्य पाहायला सांगितलं मावल्यांनो. पुन्हा पोथी काढली. भविष्य पाहिल्यानंतर सांगितलं की दुर्योधनाच्या भाग्यामध्ये राजयोग्य, कुंडली तर बरोबर आहे, तिथी घटिका पळ सगळं बरोबर आहे, पण विपरीत घडतंय. कारण काय? ग्रहांची दशा तर बरोबर आहे, पण विपरीत घडतंय का? त्यावेळेस धृतराष्ट्राला हात जोडले. कुणी? या पंडितांनी सांगितलं, महाराज आम्ही सांगतोय ते भविष्य बरोबर आहे, पण ह्याच्या विपरीत घडतंय, कोणालाच कळायला तयार नाही. शेवटी तिथे माझा विदुर काका होता. विदुराने हात जोडले आणि सांगितलं,
पंडित राजांना म्हणतात हे कुणीतरी या ग्रहाची दशा बदलते. जे दुर्योधनाच्या भाग्यामध्ये होतं ना त्याला बदलण्याचं काम कोणीतरी करते, कोणालाच कळायला तयार नाही. आणि मग दुर्योधनाने हात आपलं विदुर काकाने हात जोडले आणि विदुर काय सांगतो, महाराज या ग्रहांना बदलायचं काम कोण करीत असेल तर तो वासुदेव कृष्ण करतो. ज्याच्या भाग्यात आहे ना ते काढायचं काम त्याच्या हातात आहे. ज्याच्या भाग्यात नाही ना धर्मराजाच्या, त्याच्या भाग्यात आणून द्यायचं काम त्याच्या हातात आहे. ते ग्रह सुद्धा जे फिरू शकतो, ज्याच्यात मध्ये ताकद आहे, त्याच्यावरती विश्वास ठेवा. भविष्य पाहण्याची गरज नाही. लक्षात घ्या, जे दुर्योधनाचा अधर्माने वागत होता, जे भाग्यात होतं ते भाग्यात येत नव्हतं, ग्रहांची दिशा देणारा तो आहे. लक्षात घ्या, कोण? ज्याच्या अधीन सगळे ग्रह तारे आहेत, तुमचं भाग्य बनवणारा तो आहे. म्हणून माबळ भट्ट त्या ठिकाणी भविष्य पाहण्यासाठी गेला. एक दोन पानं खालीवर केले. मैया, अगं हे जे कार्ट आहे ना हे अवघ्या गवळ्यांचा काळ आहे, हे सगळ्याला मारून टाकेल, हे चांगलं नाही, ह्याचं भविष्य चांगलं नाही. काय म्हणते? भविष्य चांगलं नाही. काय म्हणता माबळा? चांगलं पहा ना माझ्या लाला, चांगलं भविष्य पहा ना. त्याने अजून एक दोन पानं खालीवर केले. अगं याला लांब खोल खड्डा खांदून एक खड्डा खांद, हे मूळ नक्षत्रावरती हे कार्ट जन्मलंय बखळ. काय माबळा, नका ना असं, नका ना म्हणून. अगं ह्याला खड्ड्यामध्ये टाक, नाही तर सगळ्यांचा काळ आहे. तेवढ्यामध्ये ज्याने भविष्य जगाचं निर्माण केलं तो म्हटला माझं भविष्य पाहतोय काय. असं म्हणता क्षणी जो बसायला पाठ दिलेला होता ना, माबळाच्या खालून निघाला. जसा निघाला तसा रपकन माबळाच्या पाठीमध्ये बसला. माबळ घाबरला, उठून पळायला लागला. तेवढ्यामध्ये पोथीचा चौरंग निघाला, डोक्यात बसणार. तेवढ्यामध्ये नंदबाबांनी धरला, आरडायला लागला, बाहेर पळणार. बाजा आडव्या झाल्या, आरडायला लागला. स्वयंपाक घरातून जसं बेलणं आलं ना तसं माबळाच्या तोंडामध्ये रपकन जाऊन त्या ठिकाणी बसलं. आरडत होता माबळ भट्ट. मुसळाने सांगितलं कुठं पळतो माबळा, मी राहिलो ना अजून. जसं कोपऱ्यातून मुसळ बाबा निघाले तसे जोराने माबळाच्या पाठीत रपकन आवाज केला. काळा पिवळा जसा लाल टमाटा असतं ना त्या ठिकाणी एकदम विटवून पिवळा करून टाकलेला आहे माबळ. विटमिने बाटा